तुम्हाला माझ्या मेलेल्या आजाची शपथ आहे. टाळी वाजवाल का? हात वर कराल का? ना आवाज कमी नाही, आवाज जास्त हो का नाही? बच्चा कंपनी तुम्ही नाही मागच्या. टाळी वाजवाल का नाही? नक्की माझ्या आजाची शपथ. खाली करा. साधू महाराज सांगायला लागले एक काम कर म्हणे. काय? जी योग विद्या तुला शिकवलेली आहे त्यानं उद्या सकाळी झोपेनं उठायचं नाही म्हणे, प्राणायाम करायचा. प्राणायाम म्हणजे इथला प्राण ब्रह्मांडामध्ये आणून ठेवायचा. ती समाधी आहे. भगवान शिवजी लावतात ती समाधी. इथला प्राण इथं आणून ठेवायचा आहे, ती समाधी. आणि मग बघू म्हणे कोण कोणाचा आहे. संभ्रम दूर करू. सकाळ झाली महाराज, हा झोपला तर झोपलाच राहिला, उठलाच नाही. आई उठवायला गेले, उठला नाही. वडील उठवायला गेले, उठला नाही. घरामध्ये रडारड सुरू झाली. कारण काय? प्राण कुठं आहे? इथं. इथं प्राण नाही. इथं प्राण नाही म्हणून श्वास घेता येत नाही, श्वास चालत नाही. अंग शरीर पूर्ण थंड पडलेलं आहे. सगळ्यांचा समज झाला हे गेली नाही, गेला. सगळीकडे रडारड महाराज. गावामध्ये बातमी पोचली, सगळ्या गोष्टी झाल्या. कोणी शिडी आणावी, कोणी मडका आणावं, कोणी काय करावं, कोणी काय करावं, कोणी काय करावं. सगळ्या गोष्टी घडल्या. झालं काय? कोणीतरी विचारलं म्हणे हा रोज त्या साधूकडे जात होता म्हणे. हो, एक काम करा ना, त्या साधूला बोलवा म्हणे. जर तो साधू बाबा काही चमत्कार करत असेल तर हा जिवंत होऊ शकेल. जंगलामध्ये बातमी पोचवली. साधू बाबा आले. साधू बाबाने त्याला तपासलं, नाडी वगैरे तपासली, काना छातीला कान वगैरे लावून बघितला. घाबरू नका म्हणले, रडू नका म्हणे, याचे जिवंत होण्याचे चान्सेस 100% आहे. अरे मग करा ना म्हणे जिवंत साधू बाबा. एक काम करा म्हणे. काय? पाणी आण रे. पाणी आणूया. साधू बाबाने झोळीतून पुडी काढली. एवढी ते पुडी उघडली. ती पुडी त्या पाण्यामध्ये टाकली. हे बघा, जो कोणी पाणी पिईल तर हा जिवंत होईल. एकदम आई समोर आली. द्या द्या म्हणले, मी पिते. थांबा मावशी, गडबड करू नका म्हणे. काय? तुम्ही पाणी पिल्यानंतर तुमचा मुलगा जिवंत होईल पण तुम्ही मराल म्हणे. म्हातारे म्हणले, हट म्हणे, मी नाही पिते. काहून? आता काय करू म्हणे मेला तर. पण मी जर मेली तर माझ्या म्हाताऱ्याचं कसं म्हणे. झालं. आई कॅन्सर 100% अजिबात त्या म्हाताऱ्याचं म्हणलेलं म्हणे. सेठ साहेब म्हणे काय तुम्ही प्या. नाही बा म्हणे, आपण नाही पित म्हणे. अजून लोकांकडे व्याजाचे पैसे आहे म्हणे. बुडवल ना म्हणजे लोक. ती नाही. बहिणीजवळ बहीण म्हणले माझा प्रपंच सोडून देऊ का म्हणले मी म्हणून. ते तर मेला म्हणे. आता जाऊ द्या, मरू द्या, काय करायचं म्हणे त्याला. बायको जवळ नेलं. त्याच्या बायकोला सांगितलं म्हणे, एक काम कर तू तरी पी. ते म्हणे काऊन पिऊ म्हणे. काऊन पिऊ म्हणे, मी दुसरा भेटलच की म्हणे मला. मी नाही पिणार म्हणले. एक हुशार होता त्याच्या. ते काय म्हणले, साधू बाबा एक काम करा ना, आमच्या मागं परिवार आहे, आमच्या मागं सगळं एवढा मोठा व्यवहार आहे, तुमच्या मागं कोणीच नाही आहे म्हणे, तुम्हीच प्या ना म्हणे. आणि तुमचा शिष्यही होता म्हणे. साधू बाबा म्हणले त्यात काय हरकत आहे म्हणले मग. आणि हे सगळं तो ऐकत आहे. तू झोपलेला आहे ना, हे सगळं तो ऐकत आहे. काय केलं महाराज माहितीये का? साधू महाराजांनी पाणी पिऊन घेतलं. मुलगा जिवंत झाला. साधू महाराज त्याच्यावर डोक्यावरून हात फिरवत आहे. तो साधू महाराजांसोबत बसत आहे, बोलत आहे. 1 तास झाले, 2 तास झाले, साधू काही मरे ना. साधू मरत नाही. सगळेजण जवळ आले. का म्हणले साधू बाबा तुम्ही का नाही मरत म्हणे. म्हणे मी कशाला मरू म्हणे. काय त्या पुढीनं काय मरणार होतं का म्हणे. काय होतं म्हणे पुढीत. काय नव्हतं म्हणे, विलायचीचा भुरका आणला होता म्हणे फक्त. ते फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणले. का गेल्या माग कोणीही राहत नसतं बाबा. त्याला
नाही